हॅलो गायज, मी अतुल मराठी कलाकार तुमचं पुन्हा स्वागत करतो माझ्या व्लॉगमध्ये. आज आपण आलो आहोत बक्षीस वितरण या कार्यक्रमाला. सोनल, कसं वाटतंय बक्षीस वितरणाला येऊन? छान वाटतं, खूप आनंद होतो. आता कार्यक्रमाला अजून वेळ बाकी आहे. मला सोनल भेटली इथे. तर कोणतं बक्षीस आहे तुला? नेपथ्याचं दुसरं. अरे वा वा, बालनाट्यासाठी. छान. आणि सोनल मेकअप पण छान करते, प्रोफेशनल आर्टिस्ट आहे. नारायण पण भेटलाय. इकडे रे इकडे. हां, कोणतं बक्षीस आहे तुला? बालनाट्य. कितवं? पहिलं बक्षीस आहे. मग पार्टी आहे ना संध्याकाळी? पार्टी. हां, दोघं जण पार्टी देणार आहेत, सोनल आणि नारायण. मित्रांनो, आज मी आलो आहे छत्रपती संभाजीनगर इथे, कारण इथे राज्य नाट्य स्पर्धेचं विभागीय पारितोषिक वितरण समारंभ आहे. त्या निमित्ताने इथे माझे जुने काही मित्रमंडळी सगळे भेटले आणि खूप मजा आली त्यांच्याशी गप्पा मारून. नमस्कार मित्रांनो, आज 23 तारखेला या ठिकाणी औरंगाबाद येथे छत्रपती संभाजीनगर येथे तापडी या नाट्यगृहामध्ये आज संध्याकाळी 6:30 वाजता विभागीय पारितोषिक वितरण समारंभ आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्व कलावंत मंडळी, आमची टीम, बाकीचे सर्व कलावंत आता हळूहळू यायला लागले. तर पाहू आता 6:30 वाजता नेमकं काय होईल या ठिकाणी. तुम्ही बघणारच आहात, सोबतच असू आपण. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही औरंगाबाद येथे तापडी या नाट्यगृहामध्ये आलो. आज 62व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेचं बक्षीस वितरण आहे. त्याबरोबरच 20व्या बालनाट्य स्पर्धेचं पण बक्षीस वितरण आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मी यावर्षी दोन्हीमध्ये दिग्दर्शनाचं प्राईज केलं. आनंदाची आहे, अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. मी गटार वीरेंद्र गणवीर सरांचं जे नागपूरचे आहेत यांचं गटार नाटक मी बसवलं होतं. थोड्या वेगळ्या धाटकनीनं बसवण्याचा प्रयत्न केला, वेगळ्या पद्धतीनं माझं काही कल्पकता टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं. त्याबरोबरच देशपांडे धनंजय सर देशपांडे सरांचं मी बुद्धांची गोष्ट बसवलं. त्याला पण नाविन्यपूर्ण वेगळं बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मला यश मिळालं. आणि आज मी गटारसाठी म्हणजे नांदेड केंद्रातून द्वितीय पारितोषिक मिळालं. सांघिक दिग्दर्शनाचं पण, लाईटचं फर्स्ट आहे वगैरे, इतर पारितोषिक आहेत ॲक्टिंगचे वगैरे. त्यानंतर बुद्धाची गोष्टमध्ये महाराष्ट्र डिव्हिजनमध्ये फर्स्ट डिरेक्शन, फर्स्ट नाटक आलेलं आहे आणि मी खूप आनंदी आहे. पहिल्यांदा बालनाट्य आणि राज्यनाट्य या दोन्हीचे मी पारितोषिक आज घेऊन जाणार आहे. थँक्यू. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा, मंगलकामना आहेत म्हणूनच मी इथं आहे आणि अशाच पुढे राहाव्यात, एवढीच इच्छा बाबत. रंगकर्मी आहे आणि आज तापडी या नाट्य मंदिर येथे प्राथमिक फेरीचं बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे. ठीक 6:30 वाजता कार्यक्रम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. आणि ज्या कलाकारांना प्राईज मिळालेले आहेत ते सगळ्या कलाकारांचा मेळावा आता इथे भरत आहे. एक कलाकार इथे येत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद एकदम ओसंडून वाहत आहे. आणि कारण की ही जी मेहनत आहे त्यांनी गेल्या 3-4 महिन्यापासून प्रॅक्टिस करून नाट्यप्रयोग सादर करणं आणि ते बक्षीस मिळणं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. एका कलाकाराचं स्वप्न असते की आपल्याला राज्यनाट्य स्पर्धेमध्ये, शासनाच्या एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीस मिळावं आणि असे बक्षीस मिळालेले काही हिरे आज इथे येणार आहेत. त्या सगळ्यांची आपली ओळख होणार आहे आणि शासनाचे खरं तर मनपूर्वक आभार की सातत्याने गेली काही वर्षापासून म्हणजे 60-62 वर्षापासून अशा विविध स्पर्धा ती आयोजित करते आणि त्यामुळे नवोदित कलाकार घडतात. त्याबद्दल शासनाचे खरंच धन्यवाद आणि अतुलचेही धन्यवाद. पहिल्यांदाच मी दिग्दर्शनाचा प्रयत्न करून छान फर्स्ट प्राईज घ्यायला आली आहे मी आज. मला असं आनंद असं मावत नाही आहे. मला असं इथून असं जोरात उठून नाचा वाटते, पण इथे चांगलं दिसत नाही म्हणून मी तसं करत नाही. बाकी हां, मग आपण प्राईज भेटल्यानंतर आपण बाहेर जाऊन नाचूया सगळे म्हणून. ओके. दाता काढू नकोस, बोल काहीतरी. शब्द नाही बस एवढंच. बरोबर, बोल. छान वाटतं. दुसरं मेडल घ्यायला आली मी आणि तिसरं पण येणार पुढच्या वर्षी असं मला वाटतं. कारण माझं कन्फर्म आहे मी यावेळेस मी नाटक नाही करणार, पण तिसरं मेडल मी कधी ना कधी नक्की घेईन. 7 वर्षापूर्वी असंच बोलली होती, आज पण तेच बोलते. शेवटचं
दरवर्षी बोलते, पण आता हे जे कन्फर्म आहे. अच्छा एक कन्फर्म आहे. ठीक आहे, बघूया पुढच्या वर्षी तर दिसते का. परत मला ब्लॉग बनवायला यावं लागेल. मी नक्कीच बनवायला येशील. तुला बेस्ट ऑफ लक. तुझा हा ब्लॉग खूप व्हायरल. सबस्क्राईब करा म्हणून. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हो तू मजा आली मित्रांशी गप्पा मारून, थोडीशी हसी मजाक केली. शेवटी मित्रांनो, कलाकाराचं हे जीवन असतं, अतिशय सुंदर. आणि यानंतर या संस्थेच्या मिसिंग या नाटकासाठी गजेश्वरी देलमाडे निर्मात्याचं द्वितीय पारितोषिक. हौशी मराठी नाट्य स्पर्धा छत्रपती संभाजीनगर. ज्यांना हे पारितोषिक मिळत आहे त्यांचं हे 12वं मेडल आहे. पुराणिक सर. एक डझन झालेले आहे. जोरदार टाळ्या किशोर पुराणिक यांच्यासाठी. धन्यवाद. नाटक जमू शकतं, नाटक पडू शकतं, नाटक पडणार नाही. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत